तर सत्ताधारी हे नाना पटोलेंना फक्त थँक्यू बोलून थांबले नाहीत, तर ज्या मताधिक्यांनी नाना पटोले जिंकले त्या आकड्यावरती सुद्धा बोट ठेवत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नाना पटोले यांची फिरकी घ्यायला सुरुवात केली। एकनाथ शिंदेंनी 208 हा आकडा 3 ते 4 वेळा उच्चारला, तर अजितदादांनी देखील त्याची पुनरावृत्ती केली आहे। या दोघांना उत्तर देताना नाना पटोले यांची नाराजी काही लपून राहिलेली नाही। नाना वाचले 208 पोस्टल बॅलेट वाचव। नाही, खरं म्हणजे बघा, आता ईव्हीएम घोटाळा असता तर तुम्ही इथं नसताना। आता बघा, ह्या प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघामध्ये वेगवेगळं मार्जिन आहे। कोण 1000 मतांनी निवडून येतो, कोण 1 लाखांनी येतो निवडून। तुम्ही ह्याचं कसं 208 नी येतो, 208 नी येतो, 208 5 वर्ष आहे का? 208 गुलाबी जॅकेट आज इकडे दिलंय, काय अडचण आहे? अडचण आहे, मुख्यमंत्र्याला दिलंय। आता तुम्हाला कलरच कळत नाही, आता कलर पण विसरायला लागले। काय करायचं काय? 208 कलर विसरायला लागले। हा मला यांनी सांगितलं 208, पण मला मिळालेल्या 208 मताधिक्याच्या बद्दलची टिंगल या ठिकाणी उडवली गेली। अध्यक्ष महाराज, खरं तर इथं निवडून आलेलाच माणूस येऊ शकतो, तो किती मतांनी आला त्याची गिनती नाही, ते सुरुवातीलाच आकडेवारी असतात। लोकांनी मतदान केलेलं आहे आणि त्या मतदानाच्या आधारावरच या सभागृहात मी आलेलो, आणि म्हणून त्याबद्दलची टिंगल या ठिकाणी केली जाते। अध्यक्ष महाराज, त्यानिमित्तानं जनतेच्या मताधिक्यावरच या ठिकाणी हास्यकल्लोळ करायचं असेल अध्यक्ष महाराज, तर हे काही बरोबर नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।